नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा धुळ्यातील तृतीयपंथांनी निषेध केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पाकिस्तानचे झेंडे जाळत तृतीयपंथीयांनी आंदोलन केले. यावेळी पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी तृतीयपंथीयांकडून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तान विरोधात तृतीयपंथींनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच श्रीनगर येथे अडकलेल्या धुळ्यातील तृतीयपंथीयांना सुखरूप परत आणावे अशी मागणी देखील करण्यात आली. मी नीलू पार्वती जोगे, इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिर धुळे आणि प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेची सचिव. जिहादी मानसिकतेचा प्रथमचा जाहीर निषेध झालाच पाहिजे. भारतातील एक पर्यटन क्षेत्र म्हणून प्रख्यात असलेल्या तसेच भारतात स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22/4/2025 रोजी काही क्रूर मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी अतिरेकी हल्ला केला व त्यात 27हून अधिक निष्पाप हिंदू बळी गेले व काही जखमी व घायल झाले आहेत. आपण नेहमी धर्मनिरपेक्ष अपेक्षा करत असतो, पण हा फक्त हिंदू धर्मनिरपेक्ष आहे. ही संकल्पना मुसलमानांबद्दल करणं चुकीचं आहे मला तरी असं वाटतं. कारण की आज जे जिहादी हल्ले होत आहेत, जे निष्पाप लोक बळी पडत आहे, काश्मीरसारख्या सुंदर देशामध्ये काही लोक पर्यटनासाठी गेले, काही लोक कामासाठी गेले, पण तिथं त्यांना निष्पाप क्रूर हत्या करण्यात आली. त्यांना जात विचारला गेली नाही, त्यांना फक्त धर्म विचारला गेला. हिंदू धर्म सांगितल्यावर त्या लोकांचे अशात मुर्दे पाडले. अशी मानसिकता कोणपर्यंत चालणार आहे? शासन कधी जागे होणार आहे यासाठी? आणि कधीपर्यंत राजकारण पॉलिटिक्स असा वापर करून हे कधी थांबणार आहे? हे आमची या शासनाकडे गुहार आहे. माहीत आहे का, आपण जेव्हा सेक्युलरिझमचा विषय येतो तेव्हा फक्त हिंदूकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी सेक्युलरिझम पाळलं पाहिजे, पण अक्षरशः हिंदूच हा सेक्युलरिझम का बरं पाळतो? तोच फक्त हिंदुत्वाचा विचार करतो, सर्व धर्म समभावाचा विचार करतो. बाकीचे लोक हा विचार करत नाही. या क्रूर मानसिकतेला आळा बसला पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे हे सगळं तरी. म्हणून आम्ही या शासन दरबारी हीच मागणी करण्यात आलो की न्याय मिळालाच पाहिजे. जी क्रूर माणसे जिहादी हल्ले आहे ते थांबलेच पाहिजे आणि जे अतिरेकी आहे, ज्यांनी आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे, त्या लोकांना सुद्धा ठार मारण्यात आलं पाहिजे. त्याच्या कडक अशी कार्यवाही केली पाहिजे आणि असे हे हल्ले थांबले गेले पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.